हाय फ्रेंड्स, मी आज बनवते फ्राईड चिकन। त्यासाठी मी कढीपत्ता, कोथिंबीर, आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट तयार करून घेतली। चिकन स्वच्छ धुतल्यानंतर त्यात लाल तिखट, हळद, थोडंसं मीठ, पेस्ट, लिंबाचा रस आणि 1 टेबलस्पून बेसन टाकून घेतलं। बेसनामुळे कोटिंग छान येतं। अर्ध्या तासासाठी हे ठेवून फ्रायसाठी आपण कॉर्नफ्लोअर, तांदळाचं पीठ आणि त्यात लाल तिखट आणि मीठ टाकून घेऊया। मॅरिनेट केलेलं चिकन आपण तयार मिश्रणात घोळून शॅलो फ्राय करून घेऊयात। यामध्ये मी 2 प्रकारे चिकन फ्राय केलं आहे। एक तर मिश्रणात डीप करून आणि मग फ्राय केलं आहे, त्यानंतर जे मिश्रण होतं ते चिकनमध्ये मिक्स करून आणि मग पुन्हा फ्राय केलं। म्हणजे 2 बॅचमध्ये हे मी फ्राय केलेलं आहे चिकन, तुम्ही बघू शकता। आपण तव्यावर फ्राय केल्यामुळे तेलही कमी लागलं आणि एकदम छान भाजलं गेलं। डीप फ्राय केलं असतं तर ते कधी कधी आतमध्ये कच्चं पण असतं आणि त्याला इतकी टेस्ट नसते। त्यामुळे तुम्ही एकदा तव्यावर नक्की बनवून बघा आणि मला कमेंटही करा। चला भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये। बाय।